शेतकरी मित्रांनो, काढणी पश्चात नुकसान व उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाईसाठी विमा कंपनी राज्य शासनाकडे बोट दाखवित आहे। त्यामुळे जिल्ह्यातील 73,718 शेतकऱ्यांचे सुमारे 82 कोटी रुपये अडकले आहेत। पुढील खरीप हंगाम महिनाभरावर येऊन ठेवला असताना मागील वर्षाचे पीक पाण्यात गेलेल्या शेतकऱ्यांना कृषी खाते व विमा कंपनीकडे चौकशीसाठी कष्ट करावे लागत आहे। शेतकरी मित्रांनो, मागील 2024 खरीप हंगामात जिल्ह्यातील 7,38,183 शेतकऱ्यांनी विविध पिकांचा 1 रुपयात पीक विमा भरला होता। मागील वर्षी जुलै महिन्यात पीक विम्यात सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांना 10व्या महिन्यात आम्हाला पीक विमा नुकसान भरपाई कधी मिळणार अशी विचारणा करीत इंटिमेशन नंतर सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या व्यक्तीपासून विविध कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे फिरावे लागत आहे। मात्र पैसे जमा होतील असा विश्वास कोणीही देत नाही। मागच्या यादीत नाव असेल असे ठोबळपणे सांगून वेळ मारली जात आहे। पीक विमा कंपनीने 2 दिवसाखाली काही शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा केले आहेत, तर त्यामुळे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत असे शेतकरी आमच्या खात्यावर पैसे कसे आले नाहीत असे विचारत आहे। ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीकडून काढणी पश्चात नुकसान भरपाई व उत्पन्नावर आधारित नुकसान भरपाईसाठी शासनाकडून पैसे म्हणजे हप्ता आले नसल्याचे सांगण्यात आलेले आहे। यासाठी पात्र शेतकरी 73,718 इतके असून 81 कोटी 90 लाख रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, खरीप 2024 या हंगामातील उत्पन्नावर आधारित पीक नुकसान भरपाई 22,498 शेतकऱ्यांना 1 कोटी 70 लाख रुपये मंजूर आहे, तर पीक काढणी पश्चात नुकसान भरपाई 51,226 शेतकऱ्यांना 80 कोटी 20 लाख रुपये मंजूर आहेत। यामध्ये शेतकरी मित्रांनो, विमा कंपनीला शेतकऱ्यांना पैसे वाटपासाठी 80-20 चा फॉर्म्युला ठरलेला आहे। म्हणजे विमा कंपनीला शासनाकडून 100 रुपये दिले तर कंपनीने 20 रुपये स्वतःसाठी ठेवून घ्यायचे व 80 रुपये शेतकऱ्यांना वाटप करणे आवश्यक आहे। विमा कंपनी शासनाकडून 3 पैसे मागून शेतकऱ्यांना वाटप करीत आहे। काढणी पश्चात व उत्पन्नावर आधारितची 82 कोटी रक्कम राज्य शासनाकडून मिळाली की 74,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील असे सांगण्यात आलेले आहे। खरीप 2024 हंगामासाठी जिल्ह्यातील 2,39,000 शेतकऱ्यांना 279 कोटी रुपये पीक विमा कंपनीने मंजूर केले आहेत। त्यापैकी स्थानिक नैसर्गिक आपत्ती व व्यापक स्थानीय आपत्तीचे 1,63,000 शेतकऱ्यांना 153 कोटी 40 लाख रुपये शेतकऱ्यांच्या खात्यावर मागील 2 दिवसात जमा करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, शासनाचा दुसरा हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर मंजूर नुकसान भरपाई जमा होईल, तसे विमा कंपनीकडून आम्हाला लेखी पत्र दिले आहे। जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून आमचे पैसे कधी जमा होणार अशी वारंवार विचारणा होत आहे। आम्ही वरिष्ठांकडे पाठपुरावा करीत आहोत। शेतकऱ्यांना अधिकाधिक रक्कम मिळावी यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी प्रयत्न केले आहेत।